बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल राणे कुटुंबातल्या एका मोठ्या टघ्याला शिवसैनिकांनी, चिपळूणकरांनी एक भंडाऱ्याचा प्रसाद दिलाय। चिपळूणमध्ये भंडाऱ्याचा प्रसाद मिळाला, आपण सर्वांनी तो पाहिलात। आता विचार करा, यांची गुहागरमध्ये सभा, दापोली मार्गे, दाभोळ मार्गे गुहागर जाऊ शकले असते, पण 60 किलोमीटरचा उलटा प्रवास करून चिपळूणमध्ये यायचं आणि 50 किलोमीटरचा उलटा प्रवास करून गुहागर पर्यंत जायचं। हे कशासाठी केलं गेलं होतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही। हे जाणून बुजून शिवसैनिकांना चिथवण्याचं काम केलं। मग शेवटी शिवसैनिकच भंडाऱ्याचा प्रसाद इमाने देणारच, आणि तो दिला देखील। काल सर्वांनी पाहिलं, भास्कर जाधव साहेबांना एक मानाचा सर्व शिवसैनिकांकडनं जय महाराष्ट्र नक्कीच बनतो। पण याच्या मागचं एक कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, उद्विग्नता आहे। ही उद्विग्नता गेली कित्येक वर्ष, जवळपास 2 ते 3 वर्षांपासून राणे कुटुंब राजकारणामध्ये स्थिर स्थावर व्हायचा प्रयत्न करते। बघा, कारण लक्षात घ्या, कारण ह्या कारणातूनच तुम्हाला कळेल नेमकं हे का घडतंय, वारंवार का घडतंय। राणे कुटुंबाची जी बोलण्याची पातळी होती, त्यांचे जे संस्कार होते, हे महाराष्ट्राला जगजाहीर आहेत। महाराष्ट्रालाच नाही, उभ्या जगाला माहिती आहेत काय संस्कार राणे कुटुंबावर आहेत ते। सकाळी सकाळी उठून केलेले ट्विट असतील, सकाळी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदा असतील, या सगळ्यामध्ये राणे कुटुंबाच्या संस्कारांची पातळी उभ्या महाराष्ट्राने जाणलेली आहे। राणे कुटुंब जितकं भारतीय जनता पक्षामध्ये राहील, तितका शिवसेनेचा, म्हणजे तुमच्या आमच्या शिवसेनेचा हा फायदाच आहे। कारण प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक राणे कुटुंबाने झाडलेली शिवी या भारतीय जनता पक्षाचं, त्यांच्या ज्या वॉर्डमध्ये ही शिवी झाडली जाते, त्या वॉर्डमध्ये जवळपास 8 ते 10 हजारांचं मतदान कमी करून जातं। हे देखील तितकंच सत्य आहे। आता तुम्हाला कारण सांगतो, उद्विग्नता कुठून आली आहे। जवळपास 3 वर्षापासून राजकारणामध्ये सेटल व्हायचा प्रयत्न करतायत कोण? नारायण राणे नाहीत। नारायण राणेंचं काय घ्यायचंय, काय द्यायचं सगळं करून झालेलं आहे, करून सरून भागलेलं आहे। आता मुलांना सेटल करायचंय, 2-2 मुलांना राजकारणामध्ये सेटल करायचंय, आणि ती खऱ्या अर्थाने गोम आहे। नारायण राणे आता एकेकाळी हा 12 आमदार घेऊन बाहेर पडलेला माणूस शिवसेनेतनं, 12 आमदार घेतल्यानंतर 11 आमदार काँग्रेसच्या पंजावर निवडून आणले होते 2005 साली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आता 2005 साली 11 आमदार काँग्रेसच्या पंजावर, ज्या काँग्रेसचं राजकारणामध्ये, म्हणजे कोकणामध्ये राजकारणामध्ये जराही स्थान नव्हतं, तिकडे 11 आमदार पंजावर निवडून आणले। चला आपण कर्तृत्व मानूयात, पण त्यानंतर काय झालं बघा। शिवसेना अगदी स्लो पॉइझन आहे, बरोबर कार्यक्रम करते। टप्प्यात आल्यानंतर शिवसेना बरोबर कार्यक्रम करते। शिवसेनेला कार्यक्रम कसा करायचा हे सांगायची गरज पडत नाही। असतो एकेकाचा काळ असतो, पण तो काळ देखील उतरती कळा लागल्यानंतर थांबवता येत नाही। आता राणेंचं कसं झालंय, आपलं ते संपलं, जवळपास 2 वेळा पराभव झालाय। राणे 2 वेळा पराभूत आहेत। स्वतः कुडाळच्या निवडणुकीमध्ये, वांद्रे पूर्वच्या निवडणुकीमध्ये, तिसऱ्यांदा झाला असता अंधेरी पूर्वेत, पण त्यांनी तिकडे ती हिंमत दाखवली नाही। आता राणेंचं संपलेलं आहे। मुख्यमंत्री पद भोगलंय, त्यानंतर राज्यसभेची खासदारकी भोगली आणि केंद्रात मंत्रीपद भोगले। राणेंचं संपलंय, राणेंना सेटल करायचंय मुलांना। पण झालंय असं, एक मुलगा आपल्या कणकवली विधानसभेच्या बाहेर तोंड काढत नाहीये। त्याला बाहेर तोंड काढायला जागाच नाही, कारण कणकवलीमध्ये देखील 30 हजारांचंच काय ते मताधिक्य। शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी त्यांना 30,000 मतदानावर आणून ठेवलंय। फक्त एवढंच मताधिक्याने यांना आपण बालेकिल्ले म्हणतो। 11 आमदार निवडून आणणारा माणूस स्वतःच्या घरातल्या आमदारकीवर फक्त कायम राहिलाय। यांना सरपंच निवडून आणण्यासाठी धमक्या द्याव्या लागतात। बापाचा 2 वेळा पराभव, आणि मोठ्या मुलाचा, ज्यांना काल मला वाटतं भंडाऱ्याचा प्रसाद मिळालाय चिपळूणमध्ये, ज्यांना काल चिपळूणमध्ये भंडाऱ्याचा प्रसाद मिळालाय, त्या मुलाला देखील 2 वेळा शिवसैनिकांनी हरवलंय। विचार करा, 2 वेळा खासदारकीमध्ये, तिसऱ्यांदा हॅट्रिक करायची। यांच्यात ही जिद्द, ही उर्मी कुठून येते बरं? भारतीय जनता पक्षाचं एक लॉजिक आहे, हे तिसऱ्यांदा हरण्यासाठी कधीही तिकीट देत नाहीत। आता पाहायचंय, आणि लक्षात घ्या, इथूनच खऱ्या अर्थाने कहाणीला सुरुवात होते। मी तुम्हाला थोडासा पार्श्व इतिहास सांगतो, नेमकं घडलं काय या खासदारकीच्या निवडणुकांच्या वेळेस, नेमकं घडलं काय। मी राज्यसभेचं सांगतोय। राज्यसभेच्या 6 जागा महाराष्ट्रातून रिक्त झाल्या। आता तुम्ही पहा, मागच्या वेळेस शिवसेनेचा झंझावत असताना कुठेतरी शिवसेनेला एखाद्या कोंडीत पकडण्यासाठी राणेंसारख्या एका माणसाला केंद्रामध्ये राज्यसभेची खासदारकी देऊन मंत्रिपद देण्यात आलं। बरं, ते मंत्रिपद साधं सुद्धा नव्हतं, ते कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद होतं, ज्याच्याद्वारे देशामध्ये मोठमोठी कामं करता येऊ शकली असती। तो सारा कारभार ठप्प झाला, विशेषतः कोविडच्या काळामध्ये। आता भारतीय जनता पक्ष एवढा तरी विचार नक्कीच करत असेल, कारण 2 ते 3 वेळा महाराष्ट्राची नाही, उभ्या देशाची इज्जत घालवली त्यांनी त्या राज्यसभेमध्ये, ज्यावेळेस खासदार इंग्रजीतून हिंदीतून प्रश्न विचारायचे, यांना प्रश्न देखील कळायचे नाहीत। आता झालंय असं, राणेंचा
पत्ता कापायचं काम त्याही वेळेस अशोक चव्हाणांनी केलं होतं, याही वेळेस अशोक चव्हाणांनी केलं. कसं ते पहा. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांना एक शब्द देण्यात आला होता. 11 आमदार ज्यावेळेस ते घेऊन गेले त्यावेळेस त्यांना एक शब्द देण्यात आला होता, 6 महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्री करतो. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. पण ह्या विलासराव देशमुखांना 6 महिन्यात काही काँग्रेसने पायउतार केलेला नाही आणि नारायण राणेंना दिलेला शब्द काही पाळण्यात आलेला नाही. पण विलासराव देशमुखांना काही महिन्यानंतर पायउतार व्हावं लागलं. ते वेगळ्या कारणासाठी, मुंबईवरच्या आतंकवादी हल्ल्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं. ते केस विंचरणे असेल किंवा आपल्या चिरंजीवांना घेऊन जाणं असेल, चित्रपट निर्मात्यांना घेऊन जाणं असेल, या सगळ्या कारणांसाठी त्यांना पायउतार व्हावं लागलं. आता नारायण राणेंना वाटलं असेल आयती संधी आली, पण तेव्हा देखील तसं काही झालं नाही. तुम्ही विचार करा, त्यावेळेस अशोक चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांना त्यावेळेस काँग्रेसच्या ज्यावेळेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती त्यावेळेस मला वाटतं नारायण राणेंना 48 आमदारांनी पाठिंबा दिला होता आणि अशोक चव्हाणांना 32 आमदारांनी पाठिंबा दिला होता. तरी देखील नारायण राणेंना काँग्रेसने हिरवा झेंडा दाखवला नाही. त्याही वेळेस पत्ताकट अशोक चव्हाणांनी पत्ताकट केला. नंतर मला वाटतं आदर्शचा घोटाळा झाला, तुम्ही सर्वांनी पाहिलात. आदर्श घोटाळ्यानंतर केंद्रातनं पृथ्वीराज चव्हाण आले, बाबा आले केंद्रातनं, त्याही वेळेस नारायण राणेंचा पत्ताकट. त्यावेळेस मात्र यांनी शांत राहणं पसंत केलं. नंतर अशोक चव्हाणांवर याव त्याव आरोप करून काँग्रेस सोडली. आता विचार करा, त्यांना थेट भारतीय जनता पक्षामध्ये येता येत नव्हतं, कारण शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती. भारतीय जनता पक्षाची मोठी अडचण होती या माणसाला घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाशिवाय ह्या माणसाला कोणीच घेऊ शकलं नसतं. सध्याची तशी परिस्थिती होती. आता झालं असं, नारायण राणेंचा एक दुग्ध शर्करा योग कधी जुळून आला माहितीये का? ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली, नारायण राणेंना प्रवेश मिळाला. जे काही असेल ते, पण काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. त्यांना महसूल मंत्रीपद मिळालं असेल, त्यांना उद्योग मंत्रीपद मिळालं असेल, मोठी कॅबिनेटची खाती मिळाली, पण मुख्यमंत्री पदाचा जो शब्द होता काँग्रेसने 6 महिन्यात देतो हा शब्द 12 वर्षात पाळला नाही आणि त्यांनी काँग्रेस सोडली. शेवटी हा माणूस कुठेही टिकू शकत नाही. जिकडे शीता असतात तिकडे ही भूतं निघतात आणि हे सत्य आहे बरं का. ज्या वेळेस ही भारतीय जनता पक्ष नावाची बोट बुडायला सुरुवात होईल, सगळ्यात पहिली बाहेर उड्या मारणारी 3 उंदरं म्हणजे नारायण राणेंचं कुटुंब असेल. हे लक्षात घ्या, हे काही मी खोटं बोलत नाहीये, अगदी हे आजपर्यंत सिद्ध झालंय. ते एक म्हण मी ऐकली होती, हे काही टघे नेते असे असतात ह्यांच्या आतमध्ये देशभक्ती, देशाची सेवा इतकी भरलेली असते, वेळ प्रसंगी पक्ष सोडतात पण देशाची सेवा करायचं मात्र सोडत नाहीत. पक्ष सोडतात, आम्हाला पक्ष सोडणं पसंत आहे, देशाची सेवा आम्ही सोडू शकत नाही. विचार करा, त्याही वेळेस अशोक चव्हाणांनी यांचं मुख्यमंत्रीपद खाल्लं होतं आणि याही वेळेस कर्मा ऑलवेज रिटर्न्स. याही वेळेत ह्या नारायण राणेंचं फक्त राज्यसभेची खासदारकी नाही खाल्ली, तर मंत्रीपद देखील खाल्लं. कारण फक्त काय राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार नाहीये ते, याच्यासोबत त्यांचं मंत्रीपद देखील जाणार आहे, केंद्राचं मंत्रीपद, आणि ते देखील अशोक चव्हाणांनाच मिळणार आहे. ही बातमी आहे आता. मग मला विचार करा, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे मागच्या दरवाजाने सोपस्कर असलेले मार्ग ह्यांचे बंद करण्यात आले. काय कारण असेल? कारण यांनी सकाळ संध्याकाळ सोडलेली पातळी. बोलताना जी पातळी असते ना, ती अगदी कालचीच सभा पहा. उद्विग्नता आहे ही. बापाचं राज्यसभेची खासदारकी गेली, बापाचं मंत्रीपद देखील गेलंय, आता करायचं काय? सगळंच गेलं. आता ही काल ज्या प्रकारची शिवराळ भाषा निलेश राणेंनी त्यांच्या गुहागरच्या सभेमध्ये, सभा कसली ती, 4 माणसं 4 टाळक्यांना घेऊन बसलेला तो ग्रुप होता. तिथे एकदाही मीडियाने दाखवलं नाही की माणसं किती आली होती, एकदाही दाखवलं नाही. हा विचार करा तुम्ही. मग विचार करा, एवढी उद्विग्नता, इतक्या घाणेरड्या प्रकारची शिवराळ भाषा, ही उद्विग्नता अशीच नाही आलेली आहे. नारायण राणेंचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबाचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणातनं संपलेलं आहे. यांना कुठेतरी एक अपेक्षा होती, केंद्रामध्ये आता मंत्रीपद आहे, कुठेतरी काहीतरी करू शकू, पण तेही झालं नाही. नारायण राणेंना दुर्दैवाने आपल्या एकाही मुलाला राजकारणामध्ये सेटल करता आलं नाही आणि अशोक चव्हाण हे, बाळासाहेब विखे पाटील असतील, सुजय विखे पाटील असतील, हे कसे येऊन सेटल झाले, मुलांच्या खासदारक्या टिकवल्या, स्वतःची मंत्रीपदं टिकवली. जयकुमार गोरे असतील, ह्या सगळ्यांनी सगळं केलं, पण ह्यांना ते करता आलं नाही. तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा. काल परवाचं त्यांचं विधान आहे, नारायण राणेंचं स्वतःच, मी भास्कर जाधवला आता काही बोलणार नाही, पण भास्कर जाधवला चोप देणार. चेहऱ्याचे हावभाव अगदी अशीच होते, मी भास्कर जाधवला चोप देणार. अरे तुमचं वय किती? तुम्ही राजकारणामध्ये कुठल्या पदावर आहात? देशाच्या एका मंत्री पदावर आहात.
अजूनही मंत्री आहेत बरं का, त्यांची खासदारकी अजून टर्म झालेली नाही. पण विचार करा, अशा माणसाने चोप देण्याची भाषा करणं, एक माजी खासदार राहिलेल्या त्यांच्या मुलाने बघून घेईन, तुला संपवीन, तुझे पाय तोडीन, अशा प्रकारची भाषा करणं ही शोभनीय आहे? तुम्ही मला सांगा, राजकारणामध्ये इतक्या खालच्या थराला कधी कोकणातलं राजकारण गेलं होतं? आणि कोकणातलं राजकारण असं हिडीस वृत्तीचं कधीही नव्हतं, असं खुनशी वृत्तीचं कधीही नव्हतं कोकणातलं राजकारण. कोकणाची संस्कृती नाहीये. यांना आतापर्यंत आपण म्हणत होतो यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, काँग्रेस मुक्त भारत. तुम्ही पहा ना, तर राज्यसभेची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. 6 पैकी 4 नावं, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, आता चंद्रकांत हंडोरे स्वतः काँग्रेसकडनंच, प्रफुल्ल पटेल एकेकाळी काँग्रेस, म्हणजे सगळं काँग्रेसचंच वर्चस्व आहे, काँग्रेसच्या विचारांचं वर्चस्व आहे इथे. मिलिंद देवरा काँग्रेस म्हणून आत्ता आयात झाले गेले, अशोक चव्हाण आत्ता आले, यांचे पत्ते कापले गेले. चंद्रकांत हंडोरे तर लिगली काँग्रेसकडनं आहेत, अधिकृत उमेदवार आहेत. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे. कुठे काँग्रेस मुक्त भारत? कुठे इथे काँग्रेस मुक्त भारत होता काँग्रेस युक्त भाजप झाली, हे कुणाला कळलं देखील नाही. आता भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पण भारतीय जनता पक्ष काँग्रेस गट, भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी गट, भारतीय जनता पक्ष शिंदे टोळी गट, भारतीय जनता पक्ष अजित पवार टोळी गट, अशा प्रकारचे गटतट पडतील त्या काँग्रेसमध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये देखील. अतिशय घाणेरड्या प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्रात चाललंय. त्यामुळे बघा, ही उद्विग्नता ही अशीच तुम्हाला दिसणार आहे. भविष्यामध्ये ह्यांना म्हणतायत लोकसभेची सिंधुदुर्ग रत्नागिरीतनं लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी देणार आहेत. अजिबात तशी कुठेही मला तशी चर्चा सुद्धा दिसत नाही, किंवा अजिबात तशी परिस्थिती मला सध्या दिसत नाही. कारण जवळपास तिसऱ्यांदा, आणि अगदी योग्य होईल जर भारतीय जनता पक्षाने ह्यांना उभं केलं ना, हे नारायण राणेंना, अगदी योग्य होईल. कारण नारायण राणेंना तिसऱ्यांदा घवघवीत मतांनी पाडण्याचा एक शिवसैनिकांना अवसर प्राप्त होईल. अगदी काल परवाच विनायक राऊत साहेबांचं तुम्ही ते स्टेटमेंट ऐका. विनायक राऊत साहेब म्हणाले होते, ते आपण म्हणतो ना, बेटाला बोलतो, जा अपने बाप को बुला, अपने बाप को बुला. सर, बापाला उभं कर रे बाबा, तुझ्यात ती लायकी नाही, तुझ्या बापाला उभं कर. आणि विनायक राऊत साहेबांनी अतिशय प्रांजळपणे सांगितलं होतं, चला प्रतिस्पर्धी थोडा जरी असेल ना जरा मजबूत, लढण्यामध्ये पण एक मजा येते. आणि हे असल्या प्रकारचे आले ना जरा बरंच होईल, एक चुरस तरी तयार करता येईल, मजा येईल जरा. नारायण राणेंना जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी पराभव करून घ्यायचा असेल, जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी, तर नारायण राणेंनी ह्या मैदानात उतरावंच, लोकसभेच्या मैदानात उतरावंच. मागच्या जणांनी झालं तुमचं खाऊन पिऊन भागला, आता लोकसभेच्या मैदानात उतरून दाखव. एकेकाळी हाताच्या पंजावर 11 आमदार निवडून आणणारे नारायण राणे आता स्वतःच्या खासदारकीसाठी स्ट्रगल करतायत. घरातली एकमेव आमदारकी वाचवण्यासाठी देखील स्ट्रगल करतायत, स्वतःच्या गावातले 2 सरपंच निवडून आणण्यासाठी देखील स्ट्रगल करतायत, लोकांना धमक्या देतायत. हे पाहून फार बरं वाटलं. गद्दारीचा अंत हा असाच होतो. त्याही काळातल्या गद्दारीचा अंत आता असा झालाय, आणि याही काळातल्या गद्दारीचा अंत थोडा वेळ जाईल, पण गद्दारीचा अंत हा असाच होणार. शेवटी भगवान श्रीरामांना देखील रावणाला संपवण्यासाठी थोडा वेळ गेला होता. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काही का असेना, पण भारताची राज्यसभा म्हणा किंवा महाराष्ट्रातून एक असा संसदपटू आता संसदेत जाण्यापासून मुकला आहे. भारताची राज्यसभा एका उत्कृष्ट संसदपटूला मुकते. एक निष्ठावंत, जातीवंत, निष्ठावंत, ह्याचा असा अपमान करू नका, त्याची राज्यसभा काढून घेऊ नका. भारतीय जनता पक्ष एवढं गुण्या गोविंदाने तुमचं काम त्याने केलं, एवढी निष्ठेने तुमची सेवा केली, सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आदेशावर वाटेल ते बरळत सुटले. अशा माणसांना राज्यसभेवरून तुम्ही काढता. एक आम्ही निषेध व्यक्त करतो ह्या गोष्टीचा, निष्ठावंतांना डावलल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हे जातीवंत निष्ठावंत आहेत तुमचे भारतीय जनता पक्ष. जोपर्यंत तुमच्याकडे शिता आहेत तोपर्यंत हे निष्ठावंत आहेत. अशा माणसांना डावलू नका. कमीत कमी मंत्रीपद काढून घ्या, पण ती राज्यसभेची खासदारकी देखील काढून घेतली. हे बरं नाही केलं भारतीय जनता पक्ष. आम्ही तमाम शिवसैनिकाचा निषेध करतो. निष्ठावंत संसदपटूला तुम्ही अशा प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवू शकत नाहीत. मित्र असं ऐकले की त्यांना एक लेटर दिले, म्हणे वर्क फ्रॉम होम करा, घरून कामं करा, वर्क फ्रॉम होम करा म्हटलेत. चांगली गोष्ट आहे, जे काही असेल ते, पण अशा टघ्यांना शिवसैनिकांना उभ्या महाराष्ट्रात कधी राजकारणात फिरू देऊ नका, यांच्या विचारांना भटकू देऊ नका. या अशा टघ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात थारा देऊ नका. इतकंच सांगतो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.